सो WRD JEE च्या एक्झाम्सच्या डेट्स ज्या आहे त्या रिलीज झालेल्या आहे आणि सेकंड वीक ऑफ ऑगस्ट मध्ये जे आहे, ऑगस्टच्या सेकंड वीक मध्ये द एक्झाम्स आर गोइंग टू बी कंडक्टेड. ठीक आहे. तर बघा आता एक्झामच्या डेट रिलीज झाल्या तर सडनली स्टुडंट्सच्या मनात प्रश्न पडताय की सर इम्पॉसिबल आहे का क्रॅक करणं एक्झाम, कारण की दिवस जे उरलेले आहे ते अराउंड 45 डेज आहेत. ठीक आहे. सो सर 45 डेज मध्ये जर आम्ही 0 पासून स्टार्ट केलं देन विल इट बी पॉसिबल टू क्रॅक दिस एक्झाम. तर माझं एकदम ऑनेस्ट उत्तर आहे सगळ्यांना, जे 0 पासून सुरू करत असेल, ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी 0 टू हिरो ज्यांना बनायचं आहे, तर बेटा 45 दिवसांमध्ये फ्रँकली स्पीकिंग इन 45 डेज इट इज नॉट पॉसिबल टू क्रॅक दिस एक्झाम. ठीक आहे. करंट लेवलची कॉम्पिटिशन जर मी बघितली, कॉम्पिटिशन जे आहे सध्या मार्केटमध्ये रिगार्डिंग गव्हर्नमेंट एक्झाम्स स्पेशली, सो it is very difficult to crack the exam if you are starting from zero in 45 days. तुमचं जर ऑलरेडी बेस असेल, कॉलेजमध्ये काही सब्जेक्ट क्लिअर झाले असेल, तुम्ही कोचिंग केली असेल, देन इट इज अ डिफरंट थिंग. आय एम टॉकिंग फॉर देम हु आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो. ठीक आहे, जे झिरो पासून स्टार्ट करत आहे, तर हे जे आहे डिफिकल्ट जाईल खूप जास्त. सो पर्सेंटेजमध्ये जर मी सांगितलं तर 99% मला असं वाटते की चान्स नाही आहे तुमचं सिलेक्शन व्हायचं. ठीक आहे, म्हणजे फक्त 1% सक्सेस रेट आहे. तर बघा आता स्टील तुम्हाला जर करायचं असेल प्रिपरेशन, ठीक आहे, इफ यू स्टील वॉन्ट टू क्रॅक द एक्झाम देन यू हॅव टू कम इन दिस 1% प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. तर या 1% मध्ये यायसाठी तुम्हाला येणारे जे 40 to 45 डेज आहे हे तुम्हाला सगळं सोडून तुम्हाला फक्त एक्झामच्या तयारीत द्यावं लागेल. ठीक आहे. इफ यू रिअली वॉन्ट टू क्रॅक दिस एक्झाम, नेक्स्ट 40 to 45 डेज तुमचं विजन फक्त WRD JEEच असलं पाहिजे. ठीक आहे. जसं घोड्याला तुम्ही बघितलं असेल की दोन्ही डोळ्याच्या बाजूला एक असं कवच असं लावून ठेवतं की ज्याला फक्त समोरचं दिसतं, म्हणजे ही कॅनॉट सी एनिथिंग नियर हिम. तसंच तुम्हाला आता तुमच्या जवळचे जे काही बाह्य गोष्टी आहेत, जे आहे मित्र परिवार, तुमचे घरातले कामं, सगळं सगळं सोडून तुम्हाला फक्त एकच गोष्टीवर फोकस करायचा आहे, ते आहे WRD JEE एक्झाम. ठीक आहे. बाकी जो काही प्लॅन आहे तो प्लॅन आता पुढल्या स्लाइड्स मध्ये आपण डिस्कस करू. सो हा 40 डेजचा प्लॅन जो आहे आम्ही बनवला आहे. सो मायसेल्फ ठाकरे सर, प्रणव ठाकरे, आणि आय एम असिस्टंट इंजिनियर PWD, आणि मी MPSC MES गेट UPSC IAS आणि सेबी एक्झाम जी आहे क्रॅक केलेली आहे. सो कमिंग टू द मेन एक्झाम पॅटर्न. तर एक्झाम पॅटर्न जे आहे आपला WRD JEEचा, सो टोटल 100 क्वेश्चन्स राहतील. एक क्वेश्चन 2 मार्कचा. सो टोटल नंबर ऑफ मार्क्स विल बी 100 into 2, 200 marks. What is the time allocated? So time allocated is 90 minutes. आता इंडिव्हिज्युअल जर आपण बघितलं तर इंडिव्हिज्युअल या एक सेक्शन्स मधून 10 क्वेश्चन्स दे आर आस्क्ड. लास्ट टेक्निकल जे आहे, टेक्निकल मध्ये 60 क्वेश्चन्स. सो दिस 10 plus 10 plus 10 40 and last is 60. So this is the overall pattern. So you can see the maximum weightage is given to the technical part. आता या टेक्निकल पार्ट मध्ये नेमके किती सब्जेक्ट्स आहेत, तर टोटल 16 सब्जेक्ट जे आहे ते आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. पण बघा आता जर तुम्ही 40 डेज मध्ये जर तुम्हाला करायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला थोडंसं जे आहे सिस्टमॅटिक अप्रोच फॉलो करावं लागेल. म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर पॅटर्न कसा आहे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारत आहेत आणि कोणत्या सब्जेक्ट मधनं किती क्वेश्चन्स विचारत आहेत, याचा जर आपण अनालिसिस केला तर एक कळून पडतं की याच्यातले काही सब्जेक्ट जे आहे त्यातून मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहे विचारले जातात आणि काही सब्जेक्ट जे आहे त्यातून फारच कमी क्वेश्चन्स विचारले जातात. सो इट इज बेटर इफ यू आर प्रिपेरिंग फ्रॉम झिरो टू लिव्ह दिस सब्जेक्ट्स. जसं आता काही सब्जेक्ट जे आहे जसं CPM आहे. आता हा CPM सब्जेक्ट जो आहे त्या CPM मधून हार्डली 1 किंवा 2 क्वेश्चन्स विचारले जातात. सो इफ द नंबर ऑफ क्वेश्चन्स आर व्हेरी लेस देन राईट नो यू शुड नॉट प्रिपेअर दिस. पहिले बाकीचे सब्जेक्ट प्रिपेअर करा आणि जर ते प्रिपेअर केल्यानंतर वेळ उरला देन यू प्रिपेअर द रिमेनिंग सब्जेक्ट्स. ठीक आहे. तसंच हा मेकॅनिक्स सब्जेक्ट,
देन स्टील स्ट्रक्चर्स, RCC, इरिगेशन, डॉक्स, हार्बर्स अँड एअरपोर्ट्स. ठीक आहे. सो दिस इज 6 सब्जेक्ट्स. सो आउट ऑफ 16 टोटल सब्जेक्ट जे आहे याच्यातून 6 सब्जेक्ट जर आपण मायनस केले तर 10 सब्जेक्ट जे आहे ते उरतात. आता हे जे उरलेले 10 सब्जेक्ट्स आहे, मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहे ते याच्यावरूनच विचारले जातात आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मेन सब्जेक्ट जे आहे ते हेच आहे. तर आपण जर एक ओव्हरऑल बघितलं तर आपल्याकडे डेज आहे 40 डेज. ठीक आहे. आणि टोटल सब्जेक्ट जे आहे ते आहे 10. तर जर आपण जर बघितलं तर एका सब्जेक्टला टू कम्प्लीट वन सब्जेक्ट हाऊ मच टाइम यू विल रिक्वायर? You will require at least 4 days. That means you have to complete one subject in 4 days. This is what I want to say. तर या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून एक टाइम टेबल जो आहे तुमच्यासाठी मी बनवून दिलेला आहे. तर इथे बघा हे माइलस्टोन दिलेले आहे सर्वात लेफ्ट हँड साइडला 1 to 5 अप टू 5th माइलस्टोन युअर ऑल द सब्जेक्ट्स विल गेट कम्प्लिटेड आणि लास्ट माइलस्टोन जो आहे तो आहे तुमचा रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. दॅट इज फ्रॉम 3 ऑगस्ट. म्हणजे 2 ऑगस्ट पर्यंत जे आहे आपले जे मेन सब्जेक्ट्स आहे ते सगळे जे आहे कम्प्लीट होऊन जाणार जर हा टाइम टेबल आपण फॉलो केला. आता बघा याच्यामध्ये या टाइम टेबल बनवताना काही गोष्टी ज्या आहे त्या मी तुम्हाला आताच सांगून देतो. जसं कोणताही सब्जेक्ट जसं तुम्ही सुरू केला समजा आता फ्रॉम जून 24, सो यू शुड नॉट प्रिपेअर ओनली वन सब्जेक्ट. म्हणजे जिओटेक घेतला तर जिओटेक संपेपर्यंत जिओटेकच केला नाही, तसं करू नका. तसं केल्याने काय होईल की तुम्हाला जो आहे तो सब्जेक्ट मधात बोर होणं सुरू होऊन जाईल आणि त्याच्यात तुमचं जे काही कन्सेप्ट आहे ते सुटून जाईल. सो तुम्ही अल्टरनेट सब्जेक्ट्स घ्या किंवा ॲट अ टाइम ॲटलिस्ट 2 सब्जेक्ट तुम्ही घ्यायला पाहिजे. ते स्टँडर्ड स्ट्रॅटेजी राहतं. सो वाईल प्रिपेअरिंग आपण एक जिओटेक सब्जेक्ट घेतला आणि सॉम घेतला. म्हणजे हा जो पोर्शन आहे तुमचा माइलस्टोन 1 मधला दॅट इज जून 24 टू जुलै 1 या टाइम स्पॅन मध्ये हा तुमचा सब्जेक्ट नंबर 1 आहे आणि हा तुमचा सब्जेक्ट नंबर 2 आहे. तर तुम्हाला जेव्हा जिओटेक वाचायचं आहे तुम्ही जिओटेक वाचा. जिओटेक थोडंसं बोर व्हायला लागलं की सॉम वर जा, सॉम करा. 2 सब्जेक्ट ॲट अ टाइम करा. डोंट टेक ओनली वन सब्जेक्ट. ओके. आता जर तुम्ही एक हा फर्स्ट सब्जेक्ट जर बघितला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, बघा एक कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे तो पण मी याच्यातच इन्क्लूड करतोय. सो दिस इज BCM, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग मटेरियल्स. सो हा सब्जेक्ट जो आहे पूर्ण थेरॉटिकल आहे. Okay, there are no numericals, complete theory subject is there. So rather than learning it at one at a time, what we can do is we can divide this subject. जसं BCM मध्ये जे आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आहे, सिमेंट आहे, कॉन्क्रीट आहे, त्यानंतर लाईम आहे, देन मोर्टार, ब्रिक्स अँड सो ऑन. सो व्हॉट यू कॅन डू, यू कॅन टेक वन टॉपिक इन वन डे अँड देन स्टडी इट. जर तुम्ही हा पूर्ण एका स्पॅन मध्ये जर केला म्हणजे BCM जर उचलला आणि करायला गेले तर BCM हा खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि थेरॉटिकल पण आहे. तर काय होणार की तुमचे 2-3 चॅप्टर्स झाले की आधीचे चॅप्टर्स तुम्हाला नवीनच वाटेल, काही काही पॉईंट्स तुम्ही विसरून जाल. सो इट इज बेटर की तुम्ही रोज जो आहे BCM चा 1 किंवा 2 टॉपिक जे आहे तुम्ही करत चला, कारण की तो पूर्ण थेरी आहे आणि तुम्ही थेरी वाचत राहाल तर तुम्हाला ते लर्न होत राहील. ठीक आहे. म्हणून डेली थोडासा वेळ जो आहे तो BCM ला तुम्ही द्यायचा. तर अशा प्रकारे हे बाकीचे सब्जेक्ट जे आहे ते तुम्ही बघून घ्याल. हे प्रॉपर सिस्टमॅटिकली सगळे घेतलेले आहे सब्जेक्ट. म्हणजे एक स्ट्रक्चरचा सब्जेक्ट आहे आणि एक नॉन स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे. सो दॅट ऑल द टाइम विल बी अलोकेटेड इक्वली. आता हे झालं टेक्निकल पार्ट. त्यानंतर नॉन टेक पोर्शन पण इम्पॉर्टंट आहे कारण की 40% वेटेज जो आहे तो याला दिलेला आहे. आता नॉन टेकचा सेपरेट एक व्हिडिओ बनवेल मी ज्याच्यामध्ये नॉन टेकचं प्रिपरेशन सांगून देईल. आता इथे फक्त माइलस्टोन मध्ये आपल्याला जसं आता फर्स्ट माइलस्टोन मध्ये इंग्लिश आणि रिझनिंग आणि GK वर फोकस करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. सो यू जस्ट गो थ्रू देम, फॉलो देम सिस्टमॅटिकली. GK जो आहे GK पार्ट हा एका दिवसात होणारा नाही आहे, म्हणून तुम्ही डेली ॲटलिस्ट 1 hour GK ला द्या. GK चा सेपरेट व्हिडिओ मी बनवून घेईल ज्याच्यामध्ये GK आता पूर्णतः आपण करू नाही शकत 40 दिवसामध्ये. तर मेन पॉईंट्स जे आहे फक्त ते जे आहे आपण ते कव्हर करायचा प्रयत्न करू. जसं सांगण्याचं म्हणजे आता महाराष्ट्राचं GK जर आपल्याला करायचं असेल, लेट्स से की आपल्याला महाराष्ट्राच्या रिव्हर्सच्या विषयी माहिती पाहिजे, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम ॲटलिस्ट सम क्वेश्चन्स आर आस्क्ड फ्रॉम दिस. मग महाराष्ट्रामध्ये सगळ्या रिव्हर्स जे आहे त्याचा तुम्ही एक प्रॉपर व्हिडिओ बनवून नोट्स बनवून घ्या, तर तुमचा एक टॉपिक होऊन जाईल. असं तुम्हाला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. तुम्ही फक्त त्याचे जे आहे करून ठेवा. इफ बाय लक तो पॉईंट जर आला म्हणजे जसं रिव्हर्सवर जर क्वेश्चन आला GK मध्ये
सो यू कॅन अटेम्प्ट दॅट. याच्यापेक्षा जास्त 40 दिवसात तुम्ही जीके जे आहे जीकेला वेळ देऊ नाही शकत, कारण की टेक्निकल जास्त महत्वाचं आहे. सो डेली 1 आवर यू शुड गिव्ह टू जीके पार्ट. त्यानंतर रिझनिंग जे आहे, रिझनिंगची प्रॅक्टिस पण तुम्हाला डेली करणं आहे. सो 1 आवर शुड बी गिव्हन टू रिझनिंग ऑल्सो. आणि रिमेनिंग 1 आवर जो आहे तो जो सब्जेक्ट दिला आहे त्याला. आता आपण हा वीकली प्लॅन बघितला आहे. आता एकदा आपण डेली प्लॅन बघून घेऊ की तुमचा डेली तुम्हाला किती वेळ द्यायला पाहिजे फॉर सिस्टमॅटिक कम्प्लिटिंग दिस ऑल द सब्जेक्ट्स. सो डेली यू शुड गिव्ह ॲटलिस्ट 10 आवर्स. ठीक आहे, हे ॲटलिस्ट मी वापरतोय, म्हणजे मिनिमम 10 तुम्हाला द्यावेच लागतील. हे जर तुम्ही 10 दिले तरच तुम्ही जे आहे जो आपला टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलच्या हिशोबाने सगळे माइलस्टोन्स यू कॅन कव्हर. सो आता हे 10 आवर्स जे आहे 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू. ठीक आहे, फर्स्ट पार्ट जो आहे हा आहे टेक्निकल पार्ट, म्हणजे तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे. दुसरा आहे नॉन टेक पार्ट आणि लास्ट पार्ट आहे रिव्हिजन पार्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरीली इम्पॉर्टंट. ठीक आहे, हा पार्ट सगळेजण सोडून देतात आणि म्हणूनच त्यांचं सिलेक्शन होत नाही. या सगळ्यांपेक्षा जास्त जर इम्पॉर्टंट काही असेल तर ते आहे रिव्हिजन, कारण की तुम्ही कितीही अभ्यास केला आणि एक्झाम पेपरमध्ये जर तुम्हाला काही आठवलं नाही तर हे सगळं झिरो आहे. ठीक आहे, काहीच कामाचं नाही. ओके, कमिंग टू द मेन पार्ट. सो टेक्निकलला जो आहे मार्क्स जे आहे 60% आहे, तो म्हणून आपण टाइम पण त्याला 60% देऊ. आणि नॉन टेकला 30% आणि 10% ऑफ द टाइम देऊ रिव्हिजन. त्याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इट इज कमिंग अराउंड 6 आवर्स. दिस इज कमिंग ॲज 3 आवर्स आणि दिस इज कमिंग ॲज 1 आवर. ठीक आहे, म्हणजे डेली 6 आवर्स जे आहे आपल्याला कशाला द्यायचे, 6 आवर्स द्यायचे आहे टेक्निकलला, 3 आवर्स द्यायचे आहे नॉन टेकला आणि 1 आवर द्यायचं आहे रिव्हिजनला. आता 6 आवर्स मध्ये पण सर कसं डिवाइड करायचं, तर बघा तुम्हाला सांगितलं आहे मी, आपल्याला 2 सब्जेक्ट घ्यायचे, सब्जेक्ट नंबर 1, सब्जेक्ट नंबर 2 आणि एक आपला ऑल टाइम फेवरेट सब्जेक्ट राहिला पाहिजे BCM. हे 3 सब्जेक्ट्स आपल्याला करायचे आहे आणि याच्यासोबत जे करायचं आहे ते आहे प्रॅक्टिस करायचं आहे MCQsला. त्या 4 गोष्टी ज्या आहे दिस वी हॅव टू डू. आता हे कसं करायचं, सो सब्जेक्ट नंबर 1 जे आहे तुम्ही याला 2 आवर्स अलोकेट करा, सब्जेक्ट नंबर 2 ऑल्सो 2 आवर्स, BCM जो आहे डेली 1 आवर आणि MCQsला 1 आवर. ठीक आहे, आता हा सब्जेक्ट नंबर 1 आणि 2 तुम्हाला कुठे भेटेल, इथे. याच्यातला एक सब्जेक्ट तुमचा सब्जेक्ट नंबर 1 राहील, दुसरा सब्जेक्ट नंबर 2 आणि BCM तर आपला ऑल टाइम फेवरेट डेली 1 आवर जे आहे तुम्ही जितकं होते तितकं BCMचं वाचायचं आणि शॉर्ट नोट्स बनवायचे. सो दिस इज ऑल अबाउट टेक्निकल. आता नॉन टेक मध्ये कसं करायचं, नॉन टेक मध्ये जीके जो आहे जीके तुम्हाला डेली 1 आवर द्यावा लागेल. ठीक आहे, सो जीके 1 आवर यू शुड गिव्ह. त्यानंतर ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग जो आहे याला पण तुम्हाला 1 आवर द्यायचा आहे आणि तुम्ही अल्टरनेट इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास करा. ठीक आहे, म्हणजे आज इंग्लिशचा अभ्यास केला तर उद्या मराठीचा, मग परत इंग्लिश, मग मराठी, असं तुम्ही अल्टरनेट जे आहे अल्टरनेट इंग्लिश अँड मराठी आणि याला तुम्ही द्या 1 आवर. म्हणजे आज जर इंग्लिश आपण केलं तर उद्या मराठी 1 घंटा करायचा, मग परत इंग्लिश, आणि या 2 गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्स्टंट ठेवा. आता रिव्हिजन पार्ट तर सांगायची गरज नाही आहे. बघा रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिलेक्शनसाठी, मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर सिलेक्शन. सो 1 घंटा तुम्ही यू हॅव टू अलोकेट फ्रॉम युअर शेड्यूल ऑफ 10 आवर्स फॉर रिव्हिजन. जेवढं तुम्ही वाचलाय त्या दिवशी पूर्ण तुम्ही ते रिव्हिजन करत चला आणि असं रोज रिव्हिजन करा. ठीक आहे, रिव्हिजनचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवतो की त्या रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळेल. आता एव्हरीथिंग आय हॅव गिवन इट टू यू. ठीक आहे, 40 डेज प्लॅन आहे, सब्जेक्ट्स कोणते कोणते करायचे आहे, म्हणजे प्रॅक्टिकली कोणते होऊ शकतात ते पण इथे दिलेले आहे आणि दिवसाचा शेड्यूल जो आहे तो पण दिलेला आहे. आता हे जे 10 आवर्स आहेत हे 10 आवर्स तुम्हाला कधीपासून सुरू करायचे आणि कधी संपवायचे हे तुमच्या हातात आहे. हे मी नाही तुम्हाला सांगू शकत की सकाळी 4 वाजता उठा, 4 वाजता उठून मग करा, ते नाही. प्रत्येकाचा अभ्यासाचा शेड्यूल वेगळा असतो आणि तो जसा आहे त्याला तसाच ठेवा. मी रेकमेंड करणार की सकाळी उठून अभ्यास केलेला चांगला आहे, बट इट इज नॉट नेसेसरी फॉर एव्हरीवन. ठीक आहे, सो जसा करत आहे तुम्ही तसा करत चला. फक्त ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की डेली 10 आवर्स झाला पाहिजे आणि हा वीकली शेड्यूल जो आहे हा शेड्यूल आपला माइलस्टोन जो आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे. या 2 गोष्टी ज्या आहे या सिस्टमॅटिकली तुम्ही फॉलो करा आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जे आहे ते नक्की वाढणार. याच सगळ्या गोष्टी आता तुमच्यासाठी अजून एक गोष्ट मी देतो आहे या सगळ्या गोष्टींसोबत, दॅट इज फ्री गायडन्स आणि मेंटरिंग बाय द NITians अकॅडमी. ठीक आहे, आपल्या चॅनलचं नाव पण आहे NITians अकॅडमी.
तर एक टेलिग्राम चॅनल बनवला आहे मी, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही त्याच्या थ्रू ते जॉईन करून घ्या. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, जे काही गाईडन्स पाहिजे, जे काही मेंटरिंग पाहिजे, ते 1 to 1 मी प्रोव्हाईड करेल तिथे. तुम्ही त्या ग्रुपवर फक्त मेसेज टाका की सर आम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ बनवून द्या किंवा या टॉपिकचं सांगा. मी तुम्हाला ते फ्रीमध्ये एक व्हिडिओ पण बनवून देईल किंवा जे काही तुम्हाला मेंटरिंग पाहिजे ते पण प्रोव्हाईड करेल. ठीक आहे. सो माझ्याकडून तर तुम्हाला फुल सपोर्ट आहे. आता आता जे काही उरलं आहे ते आहे तुमचं ॲक्शन. ठीक आहे. बाकी जोही अभ्यास करायचा आहे तो तुम्हाला आता इथून करायचा आहे. जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला कन्फर्म ॲटलिस्ट 10 अवर्स तर करणंच आहे. या 10 अवर्सपेक्षा जास्त जर तुम्ही करत असाल तर तुमचे हे सब्जेक्ट्स अजून लवकर संपून जाईल. आणि सब्जेक्ट्स हे संपले तर जे आपण सब्जेक्ट सोडलेले आहे हे 6 सब्जेक्ट तुम्ही याच्यावर पण फोकस करू शकता. ठीक आहे. So with this now our 40 days action plan is completed. So try to follow this and we'll upload some more videos. Milestone 1 जेव्हा संपत येईल तेव्हा I will upload one more video to see how much analysis have been completed. ठीक आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड चॅनललाही सबस्क्राईब करा आणि इफ यू आर इंटरेस्टेड देन यू कॅन जॉईन द टेलिग्राम चॅनल.